असेही काही मंत्री. मंत्री नावाचा माणूस आपल्याला फक्त सार्वजनिक जीवनातच दिसतो. तो एकतर भाषण तरी करत असतो किंवा मोटारीत बसून कुठेतरी जाताना तरी आढळतो. तो नेहमी देशाबद्दल संतप्त मुद्रेनं काहीतरी सांगत असतो आणि कसली तरी चिंताही व्यक्त करत असतो. कधीकधी तो लोकांना उद्देशून संदेशही देतो. याच्या पलीकडे मंत्री नावाचा माणसाशी आपला संबंध येतो कशाला? मधून त्याची छबी वृत्तपत्रातून पाहायला मिळते एवढंच. मंत्र्यांचे ऐश्वर्य, त्याचा तो लवाजमा, अधिकार, वर्तमानपत्रातून त्याला मिळणारी प्रसिद्धी, या सगळ्या खरं तर हेवा वाटणाऱ्या गोष्टी आहेत. पण आपल्याकडे मंत्री हा शब्द थट्टेचा, उपहासाचा विषय झालेला आहे. मंत्री म्हणजे निर्बुद्ध, अडाणी, प्रसिद्धी लोलूप व्यक्ती अशी समजूत पक्की झाली आहे. आणि काही थोर मंडळी आपल्या बोलण्याने, वागणुकीने ही समजूत आणखी पक्की करतात. अगदी 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 घडलेली गोष्ट सांगतो. आपल्या देशाच्या प्रगतीबद्दल एक मंत्री महोदय एकदा एका व्याख्यानात म्हणाले, आपल्या देशानं सर्व क्षेत्रात भराभर प्रगती केलेली आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा आपण मुळीच मागे नाही. परवाच आपल्या शास्त्रज्ञांनी गागा भट्ट आकाशात सोडला. हे वाक्य ते बोलले आणि सभेत हशा पिकला. यात हसण्यासारखं आपण काय बोललो हे बराच वेळ मंत्री महोदयांना समजलेच नाही. मागावून त्यांनी आपल्या पीएला जरा रागावूनच विचारलं, का रे, मगाशी एवढा हसावायचं कारण काय? तेव्हा त्यांचा पीए हसू आवरून अतिशय गंभीर मुद्रेने म्हणाला, त्याचं काय साहेब, एक लहानशी चूक झाली. कसली चूक? आपल्या शास्त्रज्ञांनी गागा भट्ट आकाशात सोडला नाही. मंत्री महाशय आता जरा रागावलेच. नाही काय म्हणतो? प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. वर्तमानपत्रातून ठळकपणे छापून आलेली बातमी आहे आणि तुम्ही सरळ नाही म्हणता. आपली गंभीर मुद्रा टिकवून धरत पीए म्हणाला, नाही ते बरोबर आहे, पण आपल्या शास्त्रज्ञांनी जे काही आकाशात सोडलं ना त्याचं नाव आर्यभट्ट आहे साहेब. गागा भट्ट म्हणजे शिवाजी महाराजांना ज्यांनी राज्याभिषेक केला ना ते काशीचे पंडित. पुढाऱ्यांच्या, मंत्र्यांच्या अशा विद्वत्ता प्रचूर बोलण्याच्या अनेक गोष्टी आहेत. एका मंत्र्यानं भाषणात संस्कृत प्रचूर जाडे जाडे शब्द वापरण्याची फार हौस. अशा शब्दांनी भाषणाला खोली किंवा उंची प्राप्त होते अशी त्यांची समजूत असावी. एकदा ते असेच सभास्थानी नेहमीप्रमाणे उशिरा पोचले. भाषणाला प्रारंभ करतानाच ते दिलगिरीपूर्वक म्हणाले, माफ करा मंडळी, काय सभेला फारच विप्रलंब झाला, पण काय करणार, वाटेतच काही महिलांनी गाडी अडवली, काय केलं ऐकण्यात. तेव्हा नाईलाजानं मला खाली उतरायला लागलं. त्यांच्या सोयीसाठी विप्रलंब करावाच लागला. याही भाषणाच्या वेळी श्रोत्यांमध्ये हशा का पिकला हे त्यांना समजलं नाही. त्यांना विलंब म्हणायचं होतं आणि विप्रलंब हा शृंगाराचा एक प्रकार आहे हे त्यांना कोण समजावून सांगणार. या मंत्र्यांच्या अशा अनेक गोष्टी आहेत. गंमत म्हणजे त्या अगदी खऱ्या असतात. हे कोण सेनापती बापट, असा प्रश्न एका मंत्र्यानेच भर विधानसभेत विचारून सगळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते. ही कथा तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि म्हणूनच मंत्री हा चेष्टेचा, उपहासाचा विषय होतो. हे आपल्याच देशात घडतं असं नाही बरं का. सगळ्या लोकशाही प्रधान देशात हाच प्रकार चालू आहे. याचं कारण आहे, गुणी माणसेच योग्य त्या स्थानावर जातील अशी खात्री नसते. उलट काही कारणांमुळे अपात्र माणसंच मोठ्या मोठ्या स्थानांवर जाऊन बसतात आणि प्रचंड गोंधळ उडवून देतात. आचार्य अत्रे एकदा त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोलले होते, काय चाललाय देशाला आपल्या, कल्पना का तुम्हाला? फार लहान लहान माणसं मोठ्या मोठ्या स्थानावर बसून एवढ्या मोठ्या अवाढव्य देशाचं प्रचंड वाटोळं करतायत. इतकं सगळं असलं तरी मंत्रीपदी आरूढ होण्याचं स्वप्न प्रत्येक राजकारणी माणूस पाहत असतोच. हे पद अगदी तात्पुरतं आहे, हे ऐश्वर्य क्षणभंगूर आहे, याची जाणीव असून सुद्धा त्यांना मंत्रिपदाचा मोह काही टाळता येत नाही. नाही म्हटलं तरी मंत्र्याचा तो रुबाब, मुजरे आणि कुर्निसात, पोलिसांचं ते गार्ड ऑफ ऑनर प्रकरण, ती वृत्तपत्रातील प्रसिद्धी, याचं आकर्षण कोणाला नसतं. प्रत्येक राजकारणी माणसाला आमदार व्हायचं असतं, आमदाराला मंत्री बनायचं असतं आणि प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. संधी मिळाली नाही म्हणून, नाहीतर मीच मुख्यमंत्री व्हायचा
असं प्रत्येक मंत्र्याला प्रामाणिकपणे मनातून वाटत असतं. एका इंग्रजी विनोदी लेखकानं ह्या प्रवृत्तीची टिंगल करताना एका ठिकाणी लिहिलंय, प्रत्येक अक्षांशाला असं वाटत असतं की संधी मिळाली नाही म्हणून, नाहीतर मीच विषुववृत्त झालो असतो. पुण्यातलीच एक काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक मंत्री रुष्ट होऊन एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले, आमच्या गाडीला तुमचा तांबडा दिवा का नाही? आ? सांगा ना, आमच्या गाडीला तुमचा तांबडा दिवा का नाही? मी इथं आलो म्हणजे तुमच्या तांबड्या दिव्याची गाडी पाहिजे. ते ज्येष्ठ पोलीस अधिकारी शांतपणे म्हणाले, सर आम्ही काय करणार, आमचे हात नियमाने बांधलेले आहेत. कसला नियम? अहो सरकारी नियम आहे साहेब. सरकारी नियम असा आहे की मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री यांच्यासाठीच तांबडा दिवा असलेली गाडी असावी. आपण हा नियम तरी बदला किंवा आपणच मुख्यमंत्री व्हा, म्हणजे मग तांबडा दिवा आलाच म्हणून समजा. आता हे ऐकल्यानंतर त्यांची मुद्रा तांबडी लाल झाली की काय हे मात्र मला माहीत नाही बरं का. मंत्री म्हणवणाऱ्या या मंडळींना विनोदाचंही वावडच असतं बरं का. तसंही आपल्या एकूणच सार्वजनिक जीवनात विनोदाला तसं गौण स्थान आहे म्हणा. पण मंत्रिमंडळ तर क्वचितच विनोदप्रिय. समारंभात एकापेक्षा एक गंभीर मुद्रा, विनोद आवडणं सोडाच, पण विनोद यांना समजतो की नाही अशी शंका काही वेळ येते. मंत्र्यांच्या जोडीने आपल्यालाही एखाद्या कार्यक्रमात गुंतवणारी मंडळी भेटतात. अशावेळी तो कार्यक्रम मी टाळतोच. काय त्यांचं आपलं जमत नाही. सहज आठवली गोष्ट म्हणून सांगतो. एका साखर कारखान्यानं एक खुलं नाट्यगृह बांधलं आणि त्याचं उद्घाटनच मुळी कविवर्य श्री गदी माडगुळकर यांच्या हस्ते झालं आणि पहिलाच कार्यक्रम आमचा कथाकथनाचा झाला. कार्यकर्त्यांनी रंगमंचाच्या जवळच एक संगमरवरी फलक लावला. श्री ग दी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि श्री द मा मिराजदार यांच्या कथाकथन कार्यक्रमाने या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले. असा मजकूर त्या संगमरवरावर सुंदर अक्षरात कोरलेला. या कार्यक्रमाला एक मान्यवर मंत्री सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातच मी सहज म्हणालो, आम्ही सगळे लेखक तुमचे फार आभारी आहोत. आमच्या कार्यक्रमानं तुम्ही या नाट्यगृहाचं उद्घाटन केलं. हा बहुमान तुम्ही आम्हाला दिलात. इतकंच नाही तर या संगमरवरी दगडावर तुम्ही आमची नावं करून ठेवलीत. आपली ही रसिकता फार मोठी आहे. वास्तविक संगमरवरी दगडाचा आणि आमचा काय संबंध? संगमरवरावर ज्यांची नावं येतात ती मंडळी फार निराळी असतात. मी हे बोलताच प्रेक्षागृहात हास्याचा स्फोट झाला. काही श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या तर काही श्रोते मान वाकडी करून बाजूला बसलेल्या मंत्री महोदयांकडे गमतीने पाहू लागले. पण मंत्री महाशय हसले तर नाहीच, उलट त्यांची मुळातली गंभीर मुद्रा सुटकीच झाली. पुढे आमच्या विनोदी कथा सुरू झाल्या. लोक हसत राहिले, पण हे सद्गृहस्थ अजिबात हसले नाहीत. तोंडावर इस्त्री मारल्यासारखा त्यांचा चेहरा शेवटपर्यंत मख्ख होता. आता काय सांगावं. पण श्रीरामपूरला एकदा कथाकथन कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि फार आल्हाददायक अनुभव आला. नुसता आल्हाददायक नाही तर चकित करणारा. श्रीरामपूरला अशोक सहकारी साखर कारखान्यात आमचा हा कार्यक्रम होता. तिथले अॅडव्होकेट रावसाहेब शिंदे हे आमचे जवळचे मित्र. त्यांच्या घरी कार्यक्रमापूर्वी चहापान होतं. तिथं गेलो आणि कळलं की त्यांचे थोरले बंधू अण्णासाहेब शिंदे हे पण आलेले आहेत आणि तेही या कार्यक्रमाला येणार आहेत. अण्णासाहेब शिंदे तेव्हा केंद्रात अन्न आणि शेती खात्याचे राज्यमंत्री होते. बाहेर सरकारी गाडी, पोलिसांचा फौजफाटा हे पाहिल्यावरच ते आले आहेत हे लक्षात आलं. ते कार्यक्रमाला येणार आहेत हे कळल्यावर आमच्या मनावर उगाचच दडपण आलं. मग त्यांचा परिचय होऊन गप्पा गोष्टी सुरू झाल्या आणि दडपण पुष्कळसं कमी झालं. साधा खादीचा पांढरा शुभ्र वेश, प्रसन्न मुद्रा, वाणी सुसंस्कृत, मृदू बोलणं, बोलण्यातून व्यक्त होणारी बहुश्रुतता. आपण केंद्रात मंत्री आहोत याचं कसलंही भान नाही. त्यांनी स्वतः उठून प्रत्येकाला चहा वगैरे दिला. इतक्या सहजतेने की आम्हालाच संकोच वाटला. चहापानानंतर लगेचच कार्यक्रम होता. आम्ही उठलो. अण्णासाहेबही उठले. आम्हाला म्हणाले, माझ्या गाडीतून घरची मंडळी जातील पुढं, मला तुमच्याबरोबर यायची इच्छा आहे. तुमच्या गाडीतून तुमची हरकत नाही ना? आम्ही सगळेच चकित झालो. अहो चालेल काय, फारच आनंदाची गोष्ट आहे, चला ना. हा तेच म्हणतो मी, म्हणजे काय जरा गप्पा गोष्टी करत जाऊ ना. आमच्यासाठी एक मेटाडोर आणली होती. आमच्याबरोबर अण्णासाहेबही त्या गाडीत दाटीवाटीने बसले. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. अनेक विषय निघाले. त्यांच्या अन्न खात्याचाही विषय सहज आला. अण्णासाहेब म्हणाले,
खरं म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होणं तसं काही फारसं कठीण नाहीये. जेवढं धान्य आपल्याला कमी पडतं ना, तेवढं उंदीरच खातात असं आढळून आलेलं आहे. आता हे ऐकल्यावर मी जरा उतावळीपणे म्हणालो, मग साधी गोष्ट आहे, सरकार या उंदरांचा बंदोबस्त का करत नाही कडकपणे? हां, तुमचं म्हणणं खरंय. नाही, मी म्हणतो सरकार इतक्या समित्या नेमते, एक मूषक संहार समिती का नाही नेमली जात? मी असा तावातावाने विचारलं. अण्णासाहेब मिस्किलपणे हसले, माझ्याकडे शांतपणे बघत हळूच म्हणाले, नेमण्याचा प्रश्नच नाहीये. अशी एक समिती आहेच आणि सध्या मीच तिचा अध्यक्ष आहे. हे ऐकल्यावर गाडीत हास्याचा कल्लोळच झाला आणि अर्थातच मी आणि अण्णासाहेब दोघेही त्यात सामील झालो. तो गंभीर विषय त्या हास्याच्या खदखदाटात पार बुडून गेला. मग अण्णासाहेबांनी आणखी काही गमतीदार माहिती पुढे सांगितली. सगळं काही आज आठवत नाही, पण उंदीर हे सापाचं अन्न आहे. फार उंदीर मेले तर त्यांचा प्रश्न कसा निर्माण होईल, निसर्गाचा सगळा तोल कसा साधलेला असतो, असं काही काही खूप नवं. नंतर आमच्या कार्यक्रमाचा विषय निघाला. अण्णासाहेबांनी विचारलं, तुमच्या या कथाकथनात मंत्र्यांच्यावर एखादी कथा आहे की नाही? असली तर अवश्य सांगा बरं का. मंत्र्यांची पुढाऱ्यांची थट्टा टिंगल असेल तर मला फार आवडते. हे ऐकल्यावर मनावरचं उरलं सुरलं दडपणही नाहीसं झालं. मी म्हटलं, मी एक गोष्ट आज सांगणार आहे आज, शाळेतील समारंभ नावाची. त्यात पुढाऱ्यांचं भाषण आहे. पुढारी कसं बोलतात. वा वा वा, छान छान छान. मला 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 ती ऐकायची गोष्ट. अवश्य सांगा, अवश्य सांगा. त्या दिवशी कथाकथन कार्यक्रम नेहमीप्रमाणेच खूपच रंगला. शाळेतील समारंभ ही कथा मी अगदी मोकळेपणाने सांगितली. लोक हसत होते. अण्णासाहेबही त्यात सामील होत होते. आमचे रावसाहेब शिंदे तर नेहमीप्रमाणे पोट धरधरून हसत होते. कार्यक्रम संपल्यावर अण्णासाहेब निघाले. जाताना त्यांनी जवळ येऊन आमचा प्रत्येकाचा निरोप घेतला. कार्यक्रम आवडल्याचं आवर्जून सांगितलं. जाता जाता म्हणाले, कधी दिल्लीला आला तर दुसरीकडे कुठं जायचं कारणच नाही, आपल्या घरी उतरायचं. हा, बरं आहे. एकूण असेही मंत्री असतात तर. मला धक्काच बसला म्हणालात. आणि या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही.